आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. प्रभूची आजच्या दिवसामध्ये मला वाटतं जवळजवळ 4 महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. 4. एक, ख्रिस्तींचा वाढदिवस, आशूचा वाढदिवस, त्यानंतर या जागेमध्ये जी जागा प्रभूनं उपासनाला दिली त्याचं बांधकाम, आणि चौथी गोष्ट एका भविष्यवाणीची पूर्तता. भविष्यवाणीची पूर्तता. आम्ही जिथं आहोत तिथं देवानं बोललेला शब्द तो परिस्थिती कशी का असेना पण पूर्ण करतो. आणि आनंद वाटतो की या दिवसामध्ये जर मंडळीकडे पाहिलं तर मला सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर मला, कारण माझ्या मंडळीतले लोक घरदार बांधत आहेत आणि देव त्यांना समृद्ध करत आहे. तर याच्यासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही. आम्ही तेही दिवस काढले की ज्या दिवसामध्ये आमच्याकडे काही नव्हतं, आणि आता आम्ही मंडळी या नात्याने अशा टप्प्यामध्ये चाललोय की त्या ठिकाणामध्ये देव प्रत्येकाला समृद्ध करत आहे. आणि म्हणून आत्मिक जीवन जगत असताना किंवा या पृथ्वी तलावरती देवाचा मनुष्य, देवाची व्यक्ती आणि विश्वासणारा हे पद टिकवणं फार कठीण असतं. एक सामान्य जीवन जर तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला कुठल्याच प्रकारची संकट नसतात, काही चॅलेंजेस नाही ना. तुम्हाला जिथं राहायचं तुम्ही तिथं राहा, तुम्हाला काय खायचं तुम्ही खा, तुम्हाला कुठं जायचं तिथं तुम्ही जा, तिथं काही चॅलेंज नसतं. पण जेव्हा तुम्ही देवाचे लोक म्हणून वावरताना तेव्हा तुमच्यासाठी फार मोठं चॅलेंज असतं. आणि देवाचे लोक देवाच्या भयामध्ये राहणं फार गरजेचं आहे. बरं का, नुसतं देवाच्या लोकांची ओळख. आता देवाच्या लोकांचे पण अनेक प्रकार आहेत, जे नुसतं नामधारी देवाचे लोक आहेत. आणि दुसरं आज जे आम्ही पाहणार आहोत, देवाचं भय धरणारे देवाचे लोक. देवाचं भय धरणारे, बरं का, देवाचे लोक आणि देवाचं भय धरणारे लोक, या दोघांमध्ये फरक आहे. देवाचे लोक म्हटल्यानंतर तर ख्रिस्ती परिवारामध्ये माझा जन्म झाला तर ते नाव मला जन्मताच मिळाले, त्याच्यात काही विशेष नाही. पण देवाचं भय धरणारे लोक, स्तोत्र संहिता त्याचा 31वा अध्याय आणि त्याची 19 पासून 23 पर्यंत आपण वचन वाचणार आहोत. स्तोत्र 31 आणि 19 पासून 23 पर्यंत वचन. तुझे चांगुलपण, तुझे चांगुलपण किती थोर आहे, किती थोर आहे. तुझे भय धरणाऱ्यांकरिता, तुझं भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तू ते साठवून ठेवला आहे. तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रांदे, मनुष्य मात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे. ते सिद्ध केलं आहे. हा, पुढे. तू आपल्या समक्षतेच्या, आपल्या समक्षतेच्या गुप्तस्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवितो. शब्द कलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतो. परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखं मी झालो असता त्यानं अद्भुत रीतीने आपलं वात्सल्य मला दाखवलं. मी तर अधीर होऊन म्हणालो, मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे. तर मी तुझा धावा केला. तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकला. अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करीतो. देवाचं चांगुलपण ते कोणासाठी? प्रश्न तर देवाचं चांगुलपण आहे. आता आम्ही सगळं देवाचं चांगुलपण पाहतो, नाही का? आणि एक वचन आम्ही 21व्या वचनामध्ये वाचलं, असं लिहिलं, वेढा पडलेल्या शहरामध्ये जसं एकटं सापडावं. मला वाटतं तिची अवस्था तशीच होती आणि त्याचे साक्षीदार आपण आहोत. एक टप्पा जीवनामध्ये असा येतो ना की त्या टप्प्यामध्ये आपल्याला कळतं जगामध्ये आमचं कोणी नाही.
आणि तो जो प्रसंग आहे हाच प्रसंग देवाचं चांगुलपण अनुभवण्याचा प्रसंग आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला हा प्रसंग नको असतो. जीवनामध्ये आम्हाला असे प्रसंग आवश्यक असतात की ज्याच्यामध्ये सगळेजण आमच्या बरोबर असावे लागतात. परंतु ज्यावेळेस लोक आमच्या संगती असतो ना त्याच देवाचं आमच्याकडे दुर्लक्ष होतं, कारण त्याला वाटतं की नाही कोण ना तरी आहे त्यांची काळजी घ्यायला. पण कधी कधी असे प्रसंग जीवनामध्ये येतात त्या दिवसामध्ये आम्हाला कळतं की जसं एखाद्या शहराला आता आपल्याला कळत आहे इस्रायलच्या बाबतीमध्ये त्या चारी बाजूनं 7 शत्रू इस्रायलच्या भोवती उभे राहिलेले आहेत. 7 शत्रू, 7 राष्ट्र, त्या राष्ट्राने त्याला घेरलंय. आणि आज आम्ही पाहतो, आज सकाळीच ते एक हे पाठवलं लोकांनी आणि त्याच्यामध्ये सांगितलं की याच्या अगोदर सुद्धा इस्रायलवरती अनेक प्रकारचे हल्ले झाले. ते म्हणतात की त्यावेळेस तर आमचं सैन्य पण नवीन होतं, आम्हाला युद्धाचा अनुभव पण नव्हता. आमचं ना वायुदल होतं, ना आमच्याकडे पायदळ नीट होतं, ना आम्हाला युद्ध करण्याची कला अवगत होती. पण त्यावेळेस सुद्धा आपण युद्ध जिंकलं. आणि ते म्हणतात याचं कारण देव आपल्या संगती होता. पण कधी कधी देव ना तुम्हाला सगळ्या बाजूने एकटं टाकतो. कशासाठी माहिती का? युद्ध करताना तुम्ही तुमच्या बुद्धीनं युद्ध जिंकू शकत नाही, पण देवाच्या चांगुलपणाने युद्ध जिंकू शकता. आणि म्हणून आनंदाची गोष्ट आहे आज जिथं आम्ही आहोत. मला वाटतं की तिचं कुठला कार्यक्रम झाला होता पहिल्या चर्चमध्ये, उपकार स्तुती कुठली तरी तिची रिझल्टची उपकार स्तुतीची पण आपण त्यास एक भविष्यवाणी झाली होती तिच्या बाबतीमध्ये की देव तुला या शहरामध्येच उंच करेल. जे देव बोलतो ना ते वास्तवात करतो बरं का, जे बोलतो ते करतो. म्हणून देवाच्या चांगुलपणाबद्दल एवढा सुद्धा डाऊट मनामध्ये नाही पाहिजे. मधल्या काळामध्ये थोडंसं आपल्याला थांबावं लागतं, वाट पाहावी लागते देवाची. जसं योसेफाला त्याने सांगितलं की 11 तारे सूर्य चंद्र तुला नमन करतील, त्याला वाट पाहावी लागली. वाट पाहत असताना आज ती 2-3 भूमिकामध्ये या ठिकाणामध्ये. आज जर आम्ही पाहिलं तर इथं आम्ही जागेवरती टिकाव मारणार आहोत, जागेवरती टिकाव मारणार आहोत. याचं कारण पण काय माहिती का? तिने चर्चला दिलेले पहिले पैसे नाही का, मला त्याच्या आधी जाग घेतली होती का? तो नव्हती घेतली. तिने फक्त जस्ट तिला वाटलं की नाही मला पण चर्चला काहीतरी द्यायला पाहिजे, तिची तळमळ असेल. आता तिच्याकडे पैसे आहेत नाही त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्यास तुमच्याकडं एक निर्णय असतो ना त्यास देव पुरवठा असतो. लक्षात ठेवा, तुमचा पुरवठा हा देवावरती अवलंबून आहे. आणि मग इकडं तुम्ही पेरता आणि तिकडं देवाचं चांगुलपण उगवतं. लक्षात ठेवा, देवाचं चांगुलपण करत असताना देव त्याचं चांगुलपण दाखवताना बऱ्याच गोष्टींचा उहापोह तो करत असतो. असं लिहिलंय त्याचं भय धरणाऱ्यांमध्ये. मला वाटतं की त्याचं 19 वचन आहे का? तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. कुणासाठी साठवतो चांगुलपण? गुडनेस. आम्ही म्हणतो नाही का या परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घ्या. परमेश्वर किती चांगला याचा मग तर सगळेच निघाले पाहिजे ना अनुभव घ्यायला. आज त्याच्याकडे स्टोरेज आहे चांगुलपण. चांगुलपण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय? जेवढ्या सुद्धा चांगल्या वस्तू त्या देवाकडे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहणार आहात बऱ्याच गोष्टी. मला वाटतं एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. 145 आणि त्याचं 19 वचन म्हणजे तुम्हाला देवाचं चांगुलपण त्याचं किती महत्व आमच्या जीवनामध्ये. स्तोत्र 145 आणि 19 वचन. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. पहा, चांगुलपण म्हणजे काय? तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा देव पूर्ण करतो. याला देवाचं चांगुलपण म्हणतात. प्रत्येक इच्छा बरं का, इच्छा सगळ्याला आहे. आज सकाळी मला जर विचारलं तर सकाळी देवाने उठून म्हटलं पाहिजे मनोज उठ, तुला काय पाहिजे? माझ्याकडे तर भरपूर लिस्ट असेल नाही का. देवा आता ट्रेननी गाडीनी प्रवास करून करून थकलो, एक हेलिकॉप्टर दे नाही का. आज कुठं खामगाव, उद्या कुठं तर अजून बोरगाव, परवा कुठं तर मनमाड, मग त्याच्यानंतर कुठं येता येता त्या प्रवासामध्ये एवढं थकवा आणि परत चर्चमध्ये यायचं, मग झोप होत नाही. माझं पहिलं असं देवा हेलिकॉप्टर दे. बरं हेलिकॉप्टर दे म्हटल्यावर देवाने हेलिकॉप्टर देतो, उतरवतो कुठं म्हणजे हेलिपॅड आलाच का नाही. म्हणजे माझ्या गरजा अफाट असतील. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे परमेश्वराचं भय असतं ना त्यावेळेस तुमच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करतो. आणि आज मी असं म्हणेन की देवानं उपासनाची इच्छा पूर्ण केली.
हा, घर कुणाला घर नकोय, सगळ्यालाच पाहिजे असतं नाही का? सगळ्याला घराची अपेक्षा असते, सगळ्याला वाटतं माझं छान घर असावं, आणि तिचं लावलाय फोटो पण नाही का? हा, हे तिचं विजन असेल, अजून हे नाही दिसत, पण हे विजन, हे स्वप्न आहे, हे तिची मागणी आहे, हे तिचं मागणं आहे, हे तिची इच्छा आहे. आणि आता अभिवचन काय? भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो. मग ओपनिंगला हे असंच दिसणार आपल्याला, काय? कारण देव त्याचं भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो. म्हणून काही करायचं नाही पृथ्वी तलावर राहता, फक्त देवाच्या भयामध्ये राहायचं. हालेलुया. ती फार महत्वाची गोष्ट आहे. बाकी कोणत्या गोष्टी महत्वाच्या नाही. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, ते सकाळी लवकर उठतात, रात्री उशिरा झोपतात, कष्टाचं अन्न खातात, परंतु परमेश्वर त्याचं भय धरणाऱ्याला सगळं काही झोपेमध्ये पुरवतो. आमेन. तुम्हाला जास्त तुम्ही खूप स्ट्रगल करण्याचा प्रयत्न करता, तुमच्या हाती काही लागत नाही, पण तुम्ही फक्त म्हणता नाही काही झालं तरी चालेल, मी देवाच्या भयामध्ये राहील, त्यास देव तुमच्या अंतःकरणातली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. बरं का, मी एखाद्या इच्छेविषयी बोलत नाही, तुमच्या एखाद्या इच्छेविषयी बोलणार नाही, तुमच्या सगळ्या इच्छा. बरं, नुसतं उपासना संबंध नाही, अशू पण आहे, ख्रिस्टियन पण आहे. आता देवाचं वचन तिच्या घरासंबंधानं नाहीये, हे इथं बसलेले त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा पण आहे, आमचा पण आहे, आम्ही पण वाढदिवसाने वाढलो, आम्ही पण एक दिवसाने वाढलोच की नाही. वाढदिवस म्हणतात, बर्थडे असं म्हणतात, पण मराठीमध्ये होतं वाढदिवस. जन्मदिवस नाही म्हणत कोणी, नाही का? म्हणतं का चला आज त्यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस, वाढलेला दिवस, मग आमचा पण दिवस वाढलेलाच आहे ऑलरेडी. पण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, की ज्याच तुम्ही देवाच्या भयामध्ये, आता ख्रिस्टिनला पण तिने देवाच्या भयातच वाढवायचं, तिला दुसरं काही करायचं नाही. आशूच्या बाबतीमध्ये ऑलरेडी ती देवाच्या भयामध्ये आहे. आता राहिली प्रश्न काय, तुझी इच्छा, तुझ्या अंतःकरणातली इच्छा, तिच्या आईला पण माहित नाही, मला पण माहित नाही, पण देवाला माहिती. बरं का, देवाला तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा माहिती आहे, आणि तो तुमच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करतो. हे सगळं करताना मला ती आई म्हणून तिचे जे निर्णय आहे, तिचं कौतुक करूशी वाटतं. तिचं वय काय जास्त नाही, मला तिचे पहिल्यांदा तिच्यासाठी मुलगा भोगा म्हणून माझ्याकडे तिचा पहिला बायोडेटा आला. मला वाटतं 99 वगैरे काहीतरी जन्मतारीख तिच्याकडे होती ती. मग मला मोठा प्रश्न पडला की एवढ्याशा वयामध्ये तिला लेकरू पण झालं. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना आज तिच्याकडे पाहिल्यावर एक गोष्ट ध्यानात येते की तिचं स्ट्रगल तिच्या मुलीसाठी जास्त आहे. मुलगी आणि आई म्हणून ज्या एक व्यक्ती वावरत असतो ना, त्या आईच्या भावना जगातल्या कोणा व्यक्तीला समजत नसतात, आणि तिने त्या भूमिका पार पडत आलेली. आणि तिच्या आईचं पण कौतुक करूशी वाटतं की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ती सुद्धा आपल्या मुलीच्या मागं तेवढ्याच खंबीरपणे उभे राहिल्या. मग आता बायबल काय सांगतं माहिती आहे, तुझ्या इच्छा मी पूर्ण करेल. म्हणजे काय, तुझी मुलगी, तुझी आई, या दोघांमध्ये गुंफणारा एक धागा आहे ते, की नाही. तिच्या भावना तिच्या पुरत्या मर्यादित नाही. एक स्त्री म्हणून जगताना आमच्या सारख्यांचं जीवन फार सोपं असतं. पुरुषाला कोण टार्गेट करत नसतं, तो लढतो, तो सगळं करतो, त्याला कोणी. पण एक मुलगी म्हणून जगताना फार स्ट्रगल करावं लागतं. त्याला समाज आहे, लोक आहे, नातेवाईक आहे, सगळ्या लोकांचे खूप तोंड असतात. आणि पडलेल्या स्थितीमध्ये कोणी उभं राहत नसतं, पण त्यास देव उभा राहतो. देव उभा राहतो, बरं का, देव उभा राहतो. आणि मला तिच्या पालकांना पण सांगायचं, तुम्ही तिच्या मागं उभं राहिला, तुम्ही तिच्या मागं उभं राहताना, देव तिला उभं करत असताना त्यातले आशीर्वाद तुम्ही सुद्धा अनुभवत असता. आणि चर्च म्हणून आम्ही पण आशीर्वाद देत आहोत, नाही का. मंडळी म्हणून आम्ही तिच्या पाठीमागे थांबलो, आम्ही नाही पडू दिलं तिला. आम्ही थांबलो. का थांबलो माहितीये का, आम्हाला माहितीये आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत होतो. कारण देव भविष्यवाणीच्या द्वारे बोलला होता. आणि ज्यावेळेस देव भविष्यवाणीच्या द्वारे बोलतो ना, तर आम्ही सगळेजण त्या भविष्यवाणीच्या सोबत चाललेलो असतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये देव बोलतो ना, ते बोलत असताना देव सगळ्या गोष्टी करण्यासाठी समर्थ असतो. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. त्याचं भय धरणाऱ्यांचं, नीतिसूत्राचं पुस्तक 10 अध्याय 27 वचन पण वाचा बरं. हे जे भय धरतात ना, आणि त्यांचं आयुष्य देव, त्यांचं इच्छा देव पूर्ण करतो. नीती 10:27 मध्ये काय सांगितलं वाचा. परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते. परमेश्वराचं भय आयुष्य वाढविते. आम्ही देवाच्या भयामध्ये राहतो. असं म्हटलं की देवाचं चांगुलपण कोणासाठी, देवाचं भय धरणाऱ्यांसाठी. मग आता देवाच्या भयामध्ये, चांगुलपणामध्ये पहिली गोष्ट तर म्हटलं तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो.
आणि दुसरी गोष्ट काय म्हटलं माहिती का, तुमचं आयुष्य वाढवतो. विटॅमिन खाऊन पण वाढत नाही, हा, गोळ्या खाऊन पण वाढत नाही, व्यायाम करून पण वाढत नाही, पण भय धरल्यानं मात्र वाढलं जातं. लक्षात ठेवा. असं म्हणतात, जास्त चिंता तुम्ही केली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये घट निर्माण होते. चिंतेने माणसाचं आयुष्य कमी होतं. पण चिंतेपासून वाचण्याची एक सुद्धा गोळी जगामध्ये अस्तित्वात नाही. आणि तुम्ही डॉक्टरला जाऊन सांगितलं, डॉक्टर म्हणतात काळजी कशाची करता का. आमच्या आईला नेहमी दवाखान्यात गेलो, डॉक्टर विचारतात कसली चिंता करता, नातवांची काळजी करता का. मग करायची सोडून दे. ते कसं सोडता येईल, आमच्या डॉक्टरला उलट भांडते, ते कसं सोडता येईल, माझी नातवंड आहेत. म्हणजे प्रॉब्लेम जो आहे ते चिंता करणं कोणीच सोडू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही देवाचं भय धरता ना, त्यास आपोआप तुमच्या चिंता निघून जातात. कारण आम्ही आत्ता वाचलं नाही का, तुमच्या सगळ्या इच्छा देव, मग कशाला चिंता करायची. माणसाला चिंता कधी असतं, माझी इच्छा पूर्ण होत नाही, मला ते पाहिजे, आमकी गोष्ट मला पाहिजे, मला घर पाहिजे, मला ती. आता तिचं स्वप्न काय, माझ्या मुलीचं शिक्षण चांगल्या स्कूलमध्ये व्हायला पाहिजे. ते जीवन आहे. तिने काय तिच्यासमोर टार्गेट काय तिने ठेवलेलं आहे, तिचं टार्गेट. मला पूर्ण खात्री, हे सगळ्या लोकांना, तुम्ही जिथं बसल्यात ना, तुम्हाला काय पाहिजे मला माहिती, कारण मी तुमचा पाळक आहे हो. बापाला जसं लेकरांच्या अंतःकरणातल्या गोष्टी कळतात ना, तशा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा मला कळतात. कारण इतका मी तुमच्याशी समरूप आहे. आणि ते समरूप असताना तिच्या अंतःकरणातली प्रार्थना काय, तिच्या अंतःकरणातली प्रार्थना फक्त तिची मुलगी, तिच्या बाबतीत तिचं भविष्य, तिला काहीतरी मोठ्या पदावरती जावं. आणि आई म्हणून हेच असतं. मला आठवतं ना, एक माझी आई ज्या त्रासून गेली होती, तर आम्ही चार लेकरांना घेऊन त्या औंधच्या नदीवरती गेली आणि तिने असं विचार केला की टाकून द्यावी, का तर मी मेल्यानंतर माझी लेकरं कोण सांभाळणार. मला चांगलं आठवतं, गिरणीवाला तिथं आला. मग तो गिरणीवाला तो बोलायला लागला, काय करायला लागली तू, कशाला ते इथं आली. ते म्हटले नाही, मला जगायचं नाही, माझे लेकर पण मी टाकणार आहे. ती म्हटली अरे वेडी आहेस का तू, आता तुझे लेकरं मोठे होतील, हाताला येतील, हा त्रास तुझ्याकडनं निघून जाईल. खूप रडली, लेकर घेऊन परत माघारी. त्यास मला कळतंय, आई म्हणून जगताना ना आईच्या सगळ्या भावना लेकरांभोवती असतात. मग तिचं स्वप्न ते आहे काय, माझ्या मुलीचं चांगल्यातलं. आणि मी म्हणतो प्रत्येक पालकाने आपल्या लेकरांच्या स्वप्नासाठी जगलं पाहिजे. स्वप्न तेच असलं पाहिजे, त्यांच्या स्वप्न जगलं पाहिजे, त्यांचं भवितव्य काय, त्यांचं भवितव्य. आणि देवाच्या भयामध्ये राहून आमची लेकरं वाढली पाहिजे. ख्रिस्तीने देवाच्या भयात वाढावं ही तिची अपेक्षा आहे. आज तिला पुण्यामध्ये तिचं सगळं काही, सगळं आहे तिचं पुण्यामध्ये, नातेवाईक आहेत, घरदार बंगले सगळे त्यांचे. आपल्याकडनं एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे, भरपूर पैसा पाणी सगळं त्यांच्याकडे. मग इथं का, त्याचं कारण एकच आहे, इथं चर्च आहे. आणि ते चर्च असं चर्च आहे ना, ती लेकरांना लहानपणापासून देवाच्या भयामध्ये वाढवतं. हे चर्च आहे, हे चर्च आहे. अनेक लोकांना असं वाटतं की एवढं मोठं शहर सोडून तू कसं काय, मलाही तो प्रश्न पडत असेल. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेच आहे. मी म्हणतो ना, सोलापुरातलं हे बेस्ट आहे, हे बेस्ट चर्च आहे, सगळ्यात भारी. का, इथं लेकरं वाढताना त्यांची कशी वाढ व्हावी, कसं त्यांनी देवाकडे अट्रॅक्ट व्हावं. कारण आम्ही लेकरांना, मोठ्यांना, सगळ्यांना जर काय दाखवत असेल तर फक्त देव दाखवत असतो. देवाशिवाय दुसरं काहीच दाखवत नाही. आणि पाहायचं पण नाही लेकरांनी दुसरं काय. कारण का, विश्वासू फक्त देव आहे हो, बाकी कोणी विश्वास नाही. तुम्ही कुठल्या आधारावर टेकायला जा, सगळीकडे तुम्ही निराधार व्हाल. पण हा इतका मजबूत आधार आहे ना, याच्या आधारावर टेकाल त्यास तुम्ही जीवनात कधीच निराधार होणार नाही. याच्याच आधारावर टेका. आणि याच्या आधारावर टेकत असताना असं लिहिलंय, तो तुमचं भय वाढवेल, आयुष्य वाढवेल. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. परमेश्वराचं चांगुल पण काय, तुमचं आयुष्य पण वाढलेलं, आशूचं पण आयुष्य वाढलं, ख्रिस्टियनचं पण आयुष्य वाढलं. आता कॅल्क्युलेशन करताना पहिल्या वचनामध्ये आपण वाचलं, मला वाटतं परत वाचा, 19 वचन 31 आणि 31 अध्याय 19 वचन. तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. साठवून ठेवतो म्हणजे नेमकं काय हो, कुठेतरी तिजोरीमध्ये भरपूर काय काय ठेवलेलं आहे. आता तर 2 वस्तू बाहेर आल्या. एक तर इच्छा पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली म्हणजे काय, आता हे घर अस्तित्वात येणार आहे, 4-6 महिन्यामध्ये बांधून येईल. 6 महिने 8 महिने आपण प्रार्थना करू, लवकर बांधू, अजून एक जेवण इथं करू आपण, नाही केलं सगळं आपल्याला
कुठं तरी करत चर्च, तिकडे चर्च पूर्ण उद्या, इकडे घर पूर्ण उद्या, किंवा त्यांचं मागं पुढे ठेवूया, तिकडे चर्च ओपनिंग, इकडे घराचं ओपनिंग, असं सगळं एकत्र ठेवून हे सगळं होत असताना म्हणजे आता कळलं देवाच्या चांगुलपणामध्ये काय आहे. देवाच्या चांगुलपणामध्ये हिचं आयुष्य वाढलं, हिचं आयुष्य वाढलं. आता हे घर स्वप्नामध्ये तिचं विजन आहे, तिचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती स्ट्रगल करणार, तिची फॅमिली. आपण प्रार्थना करू शकतो. आपण काय करणार आहे? आपण काय थोड्या विटा देऊ शकतो का वाळू देऊ शकतो? आपण प्रार्थना करू शकतो. आणि लक्षात ठेवा, वस्तूपेक्षा प्रार्थना प्रभावी बरं का, कारण पुरवठा देव करतो. देव करतो तर देव तिचा पुरवठा करणार आहे. आणि हे पुरवठा करत असताना आता आम्हाला कळलं 2 वस्तू सापडल्या. एक काय? आयुष्य वाढलं. दुसरं घर. म्हणजे तिजोरीतनं आता 2 वस्तू. मग काय देवाची तिजोरी तेवढ्यानेच भरली का? अहो लय भरलंय काय काय त्याच्यामध्ये. कदाचित ती एका चर्चला येताना 4 व्हीलर मध्ये येईल, तिजोरीतनं ती पण गोष्ट निघेल, निघेलच. निघू शकते म्हणता म्हणता मी घेऊन टाकला शब्द, निघेलच. का? कारण देवाला अहो एवढं सगळं साठवलंय कशासाठी देवानं? तो माझे भय धरणारे लोक तर मला दिसू द्या ना. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, शिलोतल्या लोकांनो, तुम्ही सगळे समृद्ध असणार आहात. तुम्ही सगळे समृद्ध असणार आहात. का? कारण तुमचा देव हा समृद्धीने भरलेला देव आहे. भय धरा फक्त, बाकी काही करू नका. दुसरी गोष्ट मी पाहिली की तो म्हटला, अजून एक गोष्ट वाचूया 20व्या वचनामध्ये, स्तोत्र संहिता 31वा अध्याय 20 वचन. तू आपल्या समक्षतेच्या गुप्तस्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवितोस. आता तिसरी गोष्ट, जे लोक देवाचं भय धरतात, अजून एक त्याच्या तिजोरीमध्ये अजून एक गोष्ट आहे. तो म्हटलं की मनुष्याच्या कारस्थानापासून तुला लपवे. लक्षात ठेवा, माणसं जिथे येतात ना तिथं कारस्थानं असतातच. आणि ते कोणाला चुकलेलं चुकणारच नाही. तुम्हाला जर समजायचं तुम्ही म्हणजे कोणी तुमच्या विरुद्ध कारस्थान करत नाही तर तुम्ही एलियन आहे. तुम्ही या ग्रहाचे लोकच नाहीत. माणसं पृथ्वी तलावर कुठं कुठं आहेत ना तिथं तिथं कट कारस्थान होतातच. आणि बायबल सांगतं बरं का, योसेफ देवाचा माणूस आहे, पण त्याच्या भावाने त्याच्या विरुद्ध कारस्थान केलं का नाही? तुम्ही कुठं राहता? तुमच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत. दाविदानं या शौलाला इतका मोठा विजय दिला, तो स्वतः लढला, त्या गल्ल्यातला त्याने हरवलं, एवढं सगळं केलं, परंतु अशा प्रसंगामध्ये शौलानं मात्र दाविदाच्या विरोधात कारस्थान केलं. तर पृथ्वी तलावर जिथं विश्वासणारे लोक आहेत त्या ठिकाणामध्ये तुम्हाला माणसाची कारस्थानं अनुभवायला मिळणार आहे. आणि रविवारी आम्ही ऐकलं, हे कारस्थान करणारा कोण आहे? लुसिफर, सैतान. मग तो करताना असं समजू नका आम्हाला कधी कधी नाही आम्ही एवढं चांगलं वागतो. मग कशाला? हे साधा डायलॉग, फिल्मी डायलॉग झाला. लोक आम्ही चांगलं वागतो, ते असं करतात, ते तसं करतात, हा बालिश डायलॉग झाला. तुमची मानसिक तयारी काय असली पाहिजे? लोक कारस्थान करतील त्याच देव मला सुरक्षित ठेवेल. देव तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. हे देवाचं चांगुलपणामधलं खास प्रकारची देणगी बरं का. मी म्हणतो त्याच्या समक्ष, आणि तो काय, तो माझ्या समक्षतेच्या गुप्त डेरा. आता देवाच्या समक्षतेचा गुप्त डेरा बी एवढा तेवढा तुम्हाला वाटतं, हा शब्द ऐकायला फार बरं वाटतं की माझ्या समक्षतेच्या गुप्त डेऱ्यात तुला लपेल. योसेफाच्या विषयावेळी त्याच्या भावानी कारस्थान केलं. विचार करा, ते त्याला खड्ड्यात टाकायचं, आणि त्यांनी योजना आखल्या त्याला खड्ड्यामध्ये टाकायच्या. त्यांनी कारस्थान केलं. त्याच्या आधी म्हटलं याला मारून टाकू म्हटल्यावर तेवढ्यात म्हटलं नको मारायला, मग खड्ड्यात टाकू. खड्ड्यात मरू द्या, आपण कशाला मारायचं? खड्ड्यात अन्ना पाण्यापासून मरेल. योजना तर त्याला मारायची. तेवढ्यात तिकडे व्यापारी लोक आले आणि देवाने काम चालू केलं बरं का. त्याने काय केलं? या व्यापाऱ्यांना विकून टाकलं. आता देवानं यांच्या कारस्थान, समजा खड्ड्यातनं काढून त्याला घरी परत नेलं असतं तर आज ना उद्या मेला असता, पण देवाला त्यांच्यापासून वाचून त्याला वर न्यायचंय. मग त्यांनी त्याला पोटीफराच्या घरामध्ये नेला. आता तिथं पोटीफराच्या घरामध्ये सुरक्षित आहेत का? आरोप आलाच की नाही त्याच्यावर? बलात्काराचा आरोप आला, जेलमध्ये गेला का नाही? पण लक्षात ठेवा, देव त्याला तुम्हाला सुरक्षित ठेवताना तुम्हाला त्रासात न नेत असतो बरं का. हाच देवाचा डेरा आहे. तुम्हाला वाटतं की देवाच्या डेऱ्यामध्ये म्हणजे तिथं कोणी कटकारस्थान करू नये, म्हणजे जसं तो ससा बिळामध्ये घर करून लपून बसतो तिथं निवांत हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद धन्यवाद करत बसायचं. ते नसतं तसं.
जेव्हा कटकारस्थान असतात तेव्हा देव मृत्यूपासून तुमचा बचाव करतो, संकटामध्ये तुम्हाला टाकतो. पण संकटातनं बाहेर आल्यावर जे तुम्ही चकाकता लखलखता ना, असं लिहिलंय योसेफ मिस्राचा अधिकारी बनला. हे समक्षतेच्या गुप्त डेऱ्यातलं रहस्य आहे. आणि देवाचं चांगुलपण आहे. देवाच्या चांगुलपणाविषयी जेव्हा तुम्हाला तुम्ही सगळ्याकडे पॉझिटिव्हली पाहणार. आणि तुम्ही जर म्हटलं नाही माझे भाऊच वाईट आहे, आता योसेफाच्या जागी आला, तुमची साक्ष सांगायची, साक्ष सांगा. सुरुवातच केली. भावानी तर माझा सत्यानाश ठरवलेलाच होता, त्याने मला खड्ड्यातच टाकलं, माझे कपडे काढले, माझ्या बापाने एवढा भारी जगा घेतला होता तो पण पाडून टाकला. योसेफ साक्ष सांगताना काय म्हणतो माहिती का? त्याचे भाऊ म्हणतात अरे मी तुझ्याशी फार वाईट वागलो. त्यास तो म्हणतो वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. हे देवाचं चांगुलपण आहे. म्हणून वाढताना आत्मिक जीवनामध्ये कोणाही व्यक्तीकडं त्याच्या खाली तुम्हाला समजेल, मला वाटतं 20 वचन आहे का काय, आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवितोस, शब्द कलहापासून त्यांना आपल्या मंडपात, त्याला आपल्या मंडपात. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वाद पण करू शकता, हो अग्रेसिव्ह होऊ शकता, की आता योसेफाच्या जागी स्वतःची कल्पना करा. हे लोक, योसेफ राजपदावरती चढला, मोठा झाला, उपासना पण एका, आता ती भाड्याच्या घरात राहते, मग मोठ्या घरात एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये नाही का, बघितल्यावर असं वाटायला लागलंय ह्याचं उद्घाटन आपल्याला करायचंय नाही का. माझं तर डोकं फिरलेच नाही का, असा बंगला आधी मी बांधायला पाहिजे होता. पण देवाची कृपा आहे की नाही, ज्याच्या त्याच्यावर देवाची कृपा आहे, ती कृपा देव. आता तिने तो बंगला बांधला, ती त्याच्यामध्ये राहायला येईल. मग कदाचित काही लोक असे असतील ज्यांनी वाद केलेले. मग योसेफ ज्या पदावर चढल्यावरती योसेफाने भाव मारायला पाहिजे होता. आला का नाही माझ्याकडेच गहू मागायला, त्यावेळेस मला खड्ड्यात टाकणारे तुम्हीच होता का नाही. पण योसेफ, शास्त्र सांगतं देवाचं चांगुलपण म्हणजे काय माहिती का, तुम्हाला वर नेतो तसं तुमचे शब्द सुद्धा तो नियंत्रित करतो. हे देवाचं चांगुलपण आहे, हे देवाचं चांगुलपण आहे. लक्षात ठेवा, देवाचं चांगुलपण म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय. देव तुम्हाला वर नेताना अहंकारी बनवत नाही, तर नम्र बनवतो. प्रिया, नम्र बनवत राहतो, अतिशय नम्र. इतकं नम्र ना की त्या भावांना पाहिल्यावर त्याचं अंतःकरण जे ते तुटलं, असं लिहिलंय, तो त्यांच्या गळ्यामध्ये गळा घालून रडला. कसं शक्य आहे? अहो, ते मारण्याची योजना त्याच्यासाठी करत होते. म्हणून म्हटलं पृथ्वी तलावरती राहत असताना मनुष्याच्या कारस्थाना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. कारस्थान माणूस करणार आहे, आणि कारस्थानाशिवाय माणूस असू शकत नाही. कारस्थानं फक्त स्वर्गात गेल्यावर बंद होणार आहेत, कारण कारस्थाने करणारे नरकात. हे सत्य बरं का बायबल मधलं. कारस्थान फक्त स्वर्गामध्ये नसणार, पण पृथ्वी तलावर तो दुष्ट ताबा घेत राहणार आणि काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करत राहणार लाईफ मध्ये. पण देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला देवाचं चांगुलपण कळालं ना. आता योसेफाला देवाचं चांगुलपण, त्याला 11 पेंड्यांनी नमन करावं, सूर्य चंद्र 11 तारे नमन करावे. मग आता वाटेमध्ये ताऱ्यांनीच त्याला खड्ड्यामध्ये घातलं, मग पण तुला देवाने उंच केलं ना. समस्या ती नाही की तुला कोणी खड्ड्यामध्ये घातलं, अरे आशीर्वाद हा आहे की तू या खड्ड्यात वर येऊन मोठ्या पदावरती गेला ना. आत्मिक जीवनामध्ये नेहमी माणसानं पॉझिटिव्हली वागायचं असतं, एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचा. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड काय माहिती का, देव मला वापरतो आणि कारस्थान करणाऱ्याला कोण वापरतो? साधं लॉजिक आहे. तुम्हाला ज्याच्या विरुद्ध कारस्थान केलं जातं त्याला देव वापरतो, आणि ज्याच्या विरोधात कारस्थान करणारे लोक असतात त्यांना कोण वापरतो? सैतान. मग तुम्ही किती चांगले आहात की तुम्ही देव तुमचा वापर करत आहे, आणि देव तुमचा वापर करत असताना कलहापासून दूर राहणं हे उत्तम आहे. शब्दयुद्ध नको आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, किती पण शब्दाचे भार एकमेकावरती द्या, शेवटी शब्द संपल्यावर सगळं नॉर्मल होऊन जातं नाही का. तुम्ही भांडून किती भांडता सांगा बरं. भांडायचंच ठरवलं आपण. मी तर म्हणतो एक दिवशी आपण भांडायचा दिवस ठरवू.
सगळ्यांना एकत्र येऊन बोला म्हणायचं, काय बडबड बडबड बडबड. शेवटी चक्करून दोघं तिघं बेशुद्ध पडतील, त्यांना सलाईन लावावं लागेल. तिसऱ्यांदा ते नॉर्मल होतील आणि मग म्हणतील गळ्यात माफ करा बरं का मला. म्हणजे एकदा हे संपलं की मनुष्य शांत होतं. मग निष्पन्न काय होतं? त्यापेक्षा मुखातनं जर देवाचं नावच असेल ना तर जीवन शांतीनं भरलं जातं. पण हे देवाचं चांगुलपण आहे. आणि ज्या व्यक्तीला, काही लोक अशा प्रकारचे घडलेले लोक असतात ना की ते लोक कधीच शब्द युद्धामध्ये पडत नाही. काय गरज पण नसते ती. तुम्ही जर स्वतःला तुम्ही नालायक हे सिद्ध करायला तुम्हाला 10 लोक येतील, तुम्ही चांगले सिद्ध करायला एक पण येणार नाही, कोणच येणार नाही. आणि ज्याच्यावर तुम्हाला विश्वास असतो ना, तुम्ही होता ना, मी नव्हतो बाबा, मला कशाला त्याच्यामध्ये ओढतो, म्हणजे तिथं कोणीच तुमच्या बरोबर नसणार आहे. पण जास्त तुम्ही शांत राहताना, ऐका बरं का मी जे तुम्हाला बोलतो. येशू ख्रिस्ताला विचारलं सत्य काय, ख्रिस्ताने एकदा सुद्धा सांगितलं नाही सत्य काय. येशूनं प्रगट केलं नाही, पण तो ख्रिस्त क्रुसावरती गेला. आता अख्खा जग त्याच्या सत्याविषयीची साक्ष देत आहे. ही ताकद शांत बसण्यामध्ये. आणि सगळ्याला मिळत नाही हे चांगुल, पण फक्त देवाचं भय धरणाऱ्याला. हे स्टोरेज आहे प्रभूच्या याच्यामध्ये. आशीर्वाद मिळत, पुष्कळ लोक आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु अशा लोकांना तो आशीर्वाद मिळतो की जे लोक देवाचं भय धरत आहे. त्याला माहिती की मी देवाचं भय धरणारं लेकरू आहे, त्यामुळं देवाचे आशीर्वाद मला जाऊ द्यायचेच नाहीत. कधी कधी तुमच्या बोलण्यानंच आशीर्वाद निघून जातात. जसं आम्ही पाहतो की शमरोणाला वेढा पडला, त्यावेळेस संदेष्टा गेला तर म्हटलं उद्या जबर स्वस्ताई होणार आहे. तो काय म्हणतो माहितीये, बोलण्यानं गडबड केली. देवाने आकाश कपाट उघडले तरी एवढी स्वस्ताई होणं. परिणाम काय झाला, देवानं चांगुल पण पाठवलं, पण भाग मिळाला का त्यातला? नाही मिळत भाग, कधीच भाग मिळणार नाही. का? त्याचं कारणच तसं आहे. शब्दानं, शब्दयुद्धानं, कलहानं तुम्ही तुमचे आशीर्वाद घालून बसता. मग वचन काय सांगतं माहिती का, देव वाचा बरं, तू आपल्या समक्षतेपासून, तू आपल्या समक्षतेच्या समक्षतेच्या गुप्तस्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवितो शब्द कलहांपासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतो. परमेश्वर धन्यवादित असो. कारण वेढा पडलेल्या शहरात, आता 6वी गोष्ट असं म्हटलं, कारण वेढा पडलेल्या शहरामध्ये मी सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीनं आपले वात्सल्य चांगुल. पण काय माहिती का, तुम्ही चारही बाजूनं तुम्हाला शत्रूनं घेरलंय असं तुम्हाला जाणवतं. चारही बाजूनी बरं का. अहो एक शत्रू आला तर नको नको होते नाही का. इस्रायलचं मला आज सकाळी वाचताना माझ्या अंगावर शहारे येत होते की काय ते लोक आहेत. परवा तो 95 वर्षाचा एक म्हातारा, त्याने हातामध्ये रायफल घेतली आणि तो म्हटला, यहोवा देवाच्या नावानं मी माझ्या शत्रूच्या विरोधात चाल करून जाणार आहे, मी हरणार नाही. मी त्याच युद्ध केलं. आज माझ्याकडं, माझं वय 95 वर्ष आहे, पण त्याला बोलता येत नव्हतं, तोंडामध्ये दात नाही, पण जे त्याचा आवेश होता ना यहोवा देवाच्या नावानं, तो आवेश वाखण्यासारखा होता. लक्षात घ्या, आम्ही देवाचे लोक म्हणून ज्या असतो ना, त्यास लक्षात ठेवा, शत्रू आम्हाला चारही बाजूने घेरणारच आहे. शत्रूचं कामच तुम्हाला घेरणं, तो वेढा पडणारच आहे. पण जेव्हा वेढा पडतो, शत्रू तुम्हाला घेरतो ना, तेव्हा देवाचं वात्सल्य तुमच्यासाठी असतं. देवाचं वात्सल्य असतो. वात्सल्य म्हणजे एक आईला लेकराचा उमाळा फुटतो ना, वात्सल्य म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली नाही कळणार की ती कामामध्ये असते आई, आणि तेवढ्यात त्या लेकराला भूक लागलेली असते, आणि त्याचा चेहरा पाहिल्यावरती त्या आईला एक वेगळ्या प्रकारची तीव्र भावना निर्माण होते की तिला असं वाटतं की ताबडतोब माझ्या लेकरासाठी काहीतरी करून मला द्यायचंय. ती जी भावना आहे ना, बायबल सांगतं, ती भावना देव ज्या चारही बाजूने तुम्ही शत्रूच्या वेढ्यामध्ये अडकता, त्या देवाची तुमची भावना तेवढीच तीव्र असते. म्हणून लक्षात, तू इथं राहती या शहरामध्ये, कधी परकेपणाचा अनुभव तुला येऊ देऊ नकोस की मी इथं परकी आहे, मी एकटी आहे. चारी बाजूने नाही, हे एवढं सोपं नसतं. आयुष्य जगताना ना एवढं सोपं नसतं. दिवसभर सगळं कामकाज करतं, ज्यास माणूस एकटं बेडवरती पडलेला असताना, त्यास जीवनाचा इतका हिशोब घालत असताना, आपल्या जीवनाचं विश्लेषण करत असताना ज्या फिलिंग्स असतात ना, त्या फिलिंग्स एवढ्या तीव्र असतात.
त्या भावना माणसाला निराश करतात, त्या भावना माणसाला काहीतरी चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि ती एकाकीपणाची भावना इतकी भयानक असते ना, त्या भयानक भावनेमध्ये अडकलेला मनुष्य डिप्रेशन मध्ये जातो, निराश होतो, हताश होतो आणि त्याला पुढे जाण्याचा मार्ग सुद्धा सापडत नाही. त्याला वाटतं पुढे जायचं कसं, कोण माझ्या बरोबर आहे. आणि ती जी भावना आहे ती मनुष्याला दिवसेंदिवस एकदम रसातळाला घेऊन जात असतं. आत्मिक जीवन संपलेलं असतं, विश्वास संपलेला असतो, पावित्र्य संपलेलं असतं, शुद्धता संपलेली असती, आराधना संपलेली असती, प्रार्थना संपलेली असती. ही सगळ्या भावना फक्त कशाने माहिती का, त्यास आम्ही एकटं युद्ध करताना आम्ही एकटं आहोत ही भावना, त्या भावनेनं आम्ही फार मोठ्या संकटामध्ये सापडलेलो असतो. आम्हाला मार्ग सापडत नाही कसं पुढे जायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मित्रांपेक्षा शत्रू जास्त दिसतात. पण याच वेळेस बायबल काय सांगतं माहिती का, माझं वात्सल्य तुला देणार. कुणाला दाखवलं, देवाचं भय धरणार. माणसाचं भय बाळगू नका. तुम्ही माणसाला किती पण भिला ना, कोणता मला जण नाही मला बरं पास्टर आले मग पास्टर आले मला भीता म्हणून मी काय तुम्हाला माझी गाडी देतो का, घेऊन जा माझी होंडा सिटी फिरा. तसं होत नसतंय. माणूस असाच आहे. मला फक्त जास्त मला भेटतो, मी दाखवतो मला बघितल्यावर कशी भेटतात ते एवढेच एक्सप्रेशन. देवाच्या बाबतीत तसं नाही. देव ज्यावेळेस तुमच्याकडे बघतो ना, तुम्ही त्याचं भय धरता, त्याला प्रेमाचा उमाळा फुटतो. प्रेमाचा उमाळा म्हणजे माहिती का, जे बेस्ट ते देव तुम्हाला देत असतो. चारी बाजूनी शत्रू असू द्या. आणि मुळामध्ये देवाच्या लोकांनी शत्रूचा विचार करायचा नसतो. समस्या काय निर्माण झाली, गल्ल्या त्याला पाहून शाऊल घाबरला, लपून बसला, म्हणून तो विजय झाला. पण दाविदानं शत्रूचा विचार केला नाही, देवाचा विचार केला. परिणाम काय झाला, गल्ल्या जमिनीवरती पडला. ज्या लोकांमध्ये स्ट्रॉंग फिलिंग्स असतात, प्रचंड भावना असतात देवाविषयीच्या, आणि ते लोक काय करतात माहिती का, ते त्यांना कळतं आता मी एकटा आहे, आता मी एकटी आहे. तुम्ही ही एकटेपणाची भावना जेव्हा तुम्हाला वाटते ना, तेव्हा तुमच्या डोक्यात लाईट पेटली पाहिजे. अरे बापरे, आता मी एकटे म्हणजे देवाचं लक्ष माझ्याकडे गेलेलं आहे. नाशूला असू दे, ख्रिस्तीनला असू दे, उपासनाला असू दे, आणि मला स्वतःला असू दे, किंवा तुम्ही बसलेले लोक असा, एकदा तुम्हाला हा अनुभव, एकदा नाही हा नेहमी अनुभव येणार. नेहमी तुम्ही चारी बाजूनी तुमचे शत्रू तुम्हाला घेरणार. आणि तुमचे असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये, ज्यावेळेस तो गेहेजी सकाळी उठला आणि तोंड धुवायला लागला तर तो गेला, स्वामी हाय हाय, शत्रूनं चारी बाजूने आपल्याला. त्यानं दिलेला निरोप खरा होता, शत्रूनं चारी बाजूनी. पण तो काय म्हणतो, देवा याचे डोळे उघड, कारण त्यानं शत्रू पाहिले, पण मी देवाची मदत पाहिलेली. देवाची मदत पहा, देवाची मदत पहा. पृथ्वी तलावरती असताना माणसांकडे बघू नका, कधीच माणसांकडे बघायचं नाही. कोण तुमच्या बरोबर आहे, कोण तुमच्या सोबत येतं का नाही. अहो तिकडं लग्नाला बोलवल्यावर एकाने सांगितलं बैल घेतला, एक म्हटलं लग्न झालं नाही का, कोणतरी म्हटलं शेत घेतलं. ते अशीच माणसं सगळी कारणं सांगणार तुम्हाला. मला वाटतं तिने आज पण बऱ्याच लोकांना बोलू असेल, सगळ्यांनी कारणं सांगितली असतील. पण कारणं सांगणारे लोक तुम्हाला देणार काय, उलट बोलवलं ते एवढ्याच जागा, कसं घर बांधणार, कसं राहणार. अरे तुला काय करायचं, तू राहायचं. मग इथं कसं होणार, इथं लोकांना बोलवल्यावर हे. आता देव काय म्हणतो माझं 23व्या वचनामध्ये, 23व्या वचनामध्ये देव काय म्हणतो, अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांना रक्षण करीतो. तुम्ही काय म्हणाल, एवढा लांब घर, एवढं कोणच नाही आजूबाजूला, रस्ता आहे का, पावसाळ्यात कसं येणार, उन्हाळ्यात कसं, तुम्ही हे सगळं म्हणणार. पण बायबल काय सांगतं, मी तर काय म्हणणार, मी तुझं संरक्षण करेन. हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही अगणित, आता तो इतकं खात्री, तो अगणितनं चालशील त्यास ते तुला पोळणार नाही, जलातनं चालशील त्यास ते तुला. पण तुम्ही तर येताना विचार केला असेल, पावसाळ्यात कसं येणार, पावसाळ्यात कसं येणार इथं. अरे इथं काय पूर येणार आहे, उजनी धरण सोलापुरात पाणी पोचता 15 दिवस लागतात उजनीत इथे यायला नाही का. पूर कधी यायचं आपल्याकडं, ते नशीब कधी यायचं. पुराचं पाणी बघायला तर डोळे तरसलेत माझे. एकदा तर पूर दिसत, जी शाळा होती तिथे आम्हाला सुट्टी, आम्हाला इतका आनंद व्हायचा की पुराचं पाणी आलं सर म्हणजे की चला तुमची अर्धी सुट्टी, कारण पोरांना पलीकडे जा, इतका आनंद व्हायचा.
इथं पूर दिसायला तयार नाही. कसं पुराचं पाणी काय व्यर्थ नाही. विश्वास धरणाऱ्यांचं आणि देवावर प्रेम करणाऱ्यांचं देव रक्षण करतो. संपलं. तुला वॉचमॅनची गरज नाही, देव तुझं संरक्षण करणार. आणि मुळामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाचे लोक कुठं जातात तिथं डेव्हलपमेंट होते. आता चर्चच्या तिथं आल्यावर लोक सोडून चालले होते नाही का, ते म्हणले की कसं काय, आणि बरेच लोक तर म्हटले हो इतक्या लांब कशाला जागा घेतली आणि आम्हाला तिथं यायचं, आणि आम्हाला जमत नाही. तुम्हाला तिथून जमत नाही, लोक मुंबईवरून यायला लागलेत. तुम्हाला मुंबईवरून, कोल्हापूर, कर्नाटक, हैदराबाद, तिकडून सगळीकडनं यायला लागलेत. का? कारण त्यांना देवाच्या लोकांना जिकडे नेतो तिकडे त्यांची भरभराट करतो, उन्नती करतो. आणि पुन्हा सांगतो, उपासनाला मी 100% सांगतो, इथं तू आली ना, त्या IT पार्क येण्याच्या मी तर म्हणतो ते IT पार्क तिच्यामुळे आलं नाही का. माझी पण तिकडे जागा आहे, म्हणजे आधीच घेऊन ठेवली ती तिच्या. मग देवाचे लोक कुठं जातील तिकडे ते आशीर्वाद येत होतात. म्हणून ही पण बुद्धिमत्ता काढून टाका की आता आम्ही कुठं गेलो, काय गेलो, कसं गेलो. लक्षात ठेवा, इस्रायल लोकांना देवानं मिस्रातनं काढलं आणि रानातनं घेऊन गेला. डायरेक्ट कनानात 11 दिवसात यायला पाहिजे होतं, पण त्यांना ते दाखवलं. जंगल का रस्ता भी देखो, तिथं पण माझं चांगुल पण कसं येतं तुम्हाला दिसणार आहे. तसं देव तुम्हाला जिथं पण नेतो तिथं चांगुल पण दाखवतो. आणि तुम्ही चांगल्या देवाची चांगली लोक आहात. तुम्ही चांगल्या देवाची चांगली लोक आहेत. ख्रिस्ती चांगली आहे, आशू चांगली, उपासना चांगली, सगळे चांगलेच आहेत. आणि आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहेत नाही का. आम्ही खाऊन पिऊन फोटो काढून त्यांना आशीर्वाद देऊन जाणार आहे की नाही. फोटो काढल्याशिवाय जाऊ नका कोणी, बरं का. जेव्हा नंतर, पण पहिले फोटो काढा. एवढं भारी डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, आमचा देव खूप चांगला आहे हो. आणि मी आल्यावर बघितलं किती मोठी जागा देवानं दिली. कल्पना आहे का आपल्याला देवाचं चांगुल पण किती सुंदर आहे. खरंच देव चांगला आहे. आणि त्याचं भय धरणाऱ्यांना सगळं चांगलं देतो नाही का. आता सोनलचं पण घर पूर्ण होईल, त्याचं पण जाऊ आपण ओपनिंगला. लवकर कर. पूनमची बिल्डिंग तयार व्हायला, किती लोकांचं तयार व्हायला. बरोबर. आता तुमचं बी नंबर चालूच आहे सगळ्यांचे. देव सगळ्याला आशीर्वादित करत आहे, एवढे आशीर्वाद देत आहे. आणि मला वाटतं चर्चचं ओपनिंग झाल्यावर नुसत्या प्रार्थनाच आहे नाही का. जेवणाचे उपकार तुझ्या प्रार्थना उपकार मी आत्ताच ठरवून घ्या, कारण देव त्याच्या लोकांना फार आशीर्वाद देत आहे. प्रभूला धन्यवाद देतो. सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहे, परंतु मी पुन्हा एकदा प्रभूची स्तुती करतो. खरोखर उपासना, तुझी फॅमिली तुझ्या पाठीमाग उभी आहे. आणि ज्या फॅमिलीने तुला प्रेम करून एवढं सगळं सुंदर विश्वास ठेवून या ठिकाणामध्ये एक सुंदर घर बांधण्यासाठी ते तुझ्या मागे उभं राहिले, हे देवाचं चांगुलपण आहे बरं का. कोणी कुणावर विश्वास ठेवत नसतं, पण फॅमिली म्हणून तिचे आई वडील सगळं त्यांचं कुटुंब तिच्या मागे आहे. या सगळ्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आणि मी आता देवाचे आभार मानतो की आशूला पण एक नवीन वर्ष दिलंय आणि क्रिस्टीनला पण. तर ते पुढे येतील आणि केक कापतील. त्यानंतर आपण या जमिनीवरती टिकाव मारण्याचं काम करणार आहोत. त्याच्या अगोदर हे दोघं